नमस्कार मंडळी. मंडळी, आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जगात सर्वात जास्त तरुण हे आपल्या देशात आहेत अशी आकडेवारी आहे. आज आधुनिक काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोय. या यंत्राशिवाय जणू सगळे कामं खोळंबतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असंही म्हटल्यास वावगं होणार नाही की अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे की काय. याचा अर्थ आधुनिकीकरण नसावं असं नव्हे, पण ते अंधानुकरण होता कामा नये. या दोहोंमधली पुसटशी रेषा सर्वांनी जाणीवपूर्वक ध्यानात घ्यायला हवी. पण ज्यावेळी या युवा वर्गाच्या हातात पुस्तकं पाहिली जातात, त्याला साहित्याची आवडसुद्धा आहे असं दृष्टीस पडतं, तेव्हा मात्र आनंद मिश्रित कौतुकाचा भाव चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाही. असंच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आजच्या आपल्या युवा स्पंदन कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे. हा आजचा जो आमंत्रित तरुण आहे हा कवी आहे, लेखक आहे. त्याचे अनेक ललित लेख वर्तमानपत्रातून प्रकाशितसुद्धा होत आलेले आहेत. आणखीन काय काय या व्यक्तिमत्वात दडलेलं आहे ऐकूया त्याच्याचकडून. तुषार, आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुझा परिचय करून देताना आपल्या श्रोत्यांना काय सांगशील? माझा परिचय तर सो कॉल्ड म्हणजे आता मी 7-8 वर्षापासून लिहितो आहे. तर मग एक कवी म्हणून सुद्धा एक समाजात झाला आहे की बाबा तुषार एक कवी आहे. आणि मग मी वाचताना जेव्हा 4-5 वर्ष झाले नुसतं पुस्तक वाचतोय, वाचताना सुद्धा मी मग एक छोट्या कथा लिहितोय किंवा मग लेख लिहितोय. मग त्याच्यातून एक लेखक म्हणून सुद्धा ओळखला जात आहे. परंतु मी अजून कवी बनायच्या खूप मार्गावर आहे. मला अजून खूप काही लिहायचं आहे. सुरुवात होणं महत्त्वाचं असतं. ते पद किंवा ती उंची गाठायला नक्कीच हा जो प्रवास असतो तो अव्याहत सुरू राहणारा असतो. असं आपण कधीच म्हणू शकत नाही की मी आता प्रथित यश कवी झालेलो आहे असं आपण म्हणत नाही कधी. आपला तो प्रवास अखंड वाहणाऱ्या नदीसारखा सुरू असतो. पण ही जी सुरुवात आहे की लिहायची सुरुवात म्हण, ही निर्माण कशी झाली? घरात कोणी आधी लिहित होतं का? हा वारसा होता का लिखाणाचा? किंवा घरामध्ये कोणी कविता करत होतं का? नाही, मी विठ्ठल वाघ यांच्या गावावरून येतो. बरं. आणि तसं आमच्या गावच्या मातीत सुद्धा एक कवी असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. बरं. आणि मी सुरुवातला कविता माझ्या शाळेमध्ये करायचो. म्हणजे जेव्हा मी 7वी-8वीत होतो तेव्हा एक शाळेत परिपाठात एक कविता काहीतरी एक आपला जो गुण आहे तो सांगायचा असतो. मग यमक जुळवण्यापासून ती कविता सुरू झाली. आणि यमक जुळवण्यापासून कविता सुरू होत असताना मी मग त्याच्यात रुची होत गेली. रुची होत असताना मग मी वाचत गेलो. त्याच्यातून मग असं वाटलं की आपण लिहितोच आहे तर मग काहीतरी उत्कृष्टच लिहावं, कुठंतरी आपल्या भावना पण त्यात टाकावं. म्हणून मी ते मग विस्तारित आजपर्यंत हा प्रवास चालू आहे. बरं. तुझ्याशी ऑफ द माईक बोलताना आपल्याला असं सुद्धा लक्षात आलं होतं की तू अकोला आकाशवाणीचा पूर्वीपासून श्रोतासुद्धा राहिलेला आहे. नक्की. तर आज तुझं हे जे साहित्य विश्व आहे, तू कविता करतोस, तर ह्याच्यामध्ये आकाशवाणीचा वाटा किती आहे आणि तू आकाशवाणी कधीपासून ऐकतो? मी साधारणतः आकाशवाणी 2017ला म्हणजे मी जेव्हा 2019ला मी 10वीत होतो. जेव्हा 10वीच्या परीक्षा चालू होत्या 2017पासून आमच्या घराच्या बाजूला आकाशवाणी चालू असती. आणि जेव्हा माझ्याकडे मोबाईल आला तो सेलफोनवाला, त्या सेलफोनमध्ये ते इयरबड्स टाकायचे आणि नंतर मग स्पीकरवर आकाशवाणी ऐकायची. अच्छा. मग एक संध्याकाळचा एक रुटीन ठरलेला होता माझा किंवा 5 वाजता नंतर आपण माळीवर जायचं, एक चहाचा कप आणि आकाशवाणी. आणि त्याच्यासोबत जे 10वीचं आपल्याला काय रेग्युलर वाचायचं असतं ते मग जेव्हा गाणे लागतात तेव्हा स्टॉप करायचं. बाकी मग निवेदन वगैरे लागलं मस्त वाचायचं थोडं. अजून मग जो काही इंटरेस्टिंग पार्ट आहे किंवा मग पूर्ण आकाशवाणी जे काही कार्यक्रम आहे तो पूर्ण ऐकायचा. त्याच्यातून मी असं पत्र पण सुद्धा लिहिलंय आकाशवाणीला की आकाशवाणीमुळे माझं जो ताण आहे अभ्यासाचा तो कमी होतोय. मला एक कुठेतरी विरंगुळा मिळतोय, कुठेतरी माझ्या अभ्यासात एक गोडी निर्माण होते आकाशवाणीमुळे. असं मी जुनं पत्र सुद्धा आकाशवाणीला ड्राफ्ट केलं आहे. अरे वा वा वा. कविता एखादी आम्हाला ऐकायला आवडेल जी तुझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा ऐकायला आवडेल अशी एखादी कविता. आता बऱ्याच वेळा काय होते, मी कविता सांगण्याआधी त्याचा मतितार्थ कळला पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगतो की कविता म्हणजे आता मी कविता लिहिली परंतु ते वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या कदाचित पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. बरोबर. म्हणून आता मी एक माझ्या जवळची गझल आहे, मी स्वतः लिहिलेली गझल आहे. चुकलेच नाहीत कधी प्रश्न त्या सावलीचे. बरं. चुकलेच नाहीत कधी प्रश्न त्या सावलीचे, सांग मी ऐकू कुणाचे तुझे की उन्हाचे. आता इथे जर आपण शब्दशः अर्थ घ्यायला झालो तर मग एकदम साधा अर्थ निघेल. परंतु मग तुम्ही
सावलीला जर आनंद समजलं हम्म. की बा आनंदाला समजत नाही की तुमच्याजवळ यावं का नाही यावं, तुमच्याकडे एवढे अपार दुःख आहेत, हम्म. अपार कष्ट आहेत, तुम्ही हो. एवढे करता आहात, रोजचे पण problems आहेत. रोजचे प्रॉब्लेम्स आहेत. मग चुकलेच नाहीत कधी प्रश्न त्या सावलीचे, सांग मी ऐकू कुणाचे तुझे की उन्हाचे. हम्म. हम्म. शोधावया प्राण जेव्हा मी स्मशानी गेलो, हम्म. शोधावया प्राण जेव्हा मी स्मशानी गेलो, काय मी सुख सांगू त्या राखेतल्या जीवाचे. वा. म्हणजे शेवट जो व्हायचा तो होता. हा, तो प्रत्येकाचा शेवटी हे ठरलेला असतो, आहे. हा. बघण्या विरह सुद्धा मी बागेतच जातो, बघण्या विरह सुद्धा मी बागेतच जातो, नाही भगवत काट्याला पण दुःखही फुलाचे. आता काटा म्हणजे मी हे म्हटलंय, आता याच्यात अनेक भाव आहेत कवितेत, या गझलमध्ये. जेव्हा प्रेम एखादं प्रियसी असते, ती तिला सोडून जाते, नंतर मग तो विरहाचा जो पाठ सुरू होतो, हम्म. हम्म. मग तो स्वतःला फुल समजतो, तिला काटा समजतो, असे बरेच आहेत. आणि मग शेवटचं आहे त्याच्यात, आज गझल लिहिण्या लेखणी मला नाही म्हणाली, हम्म. आज माझी गझल लिहिण्या लेखणी मला नाही म्हणाली, पण मी ऐकविले तिला मग दुःख पापण्यांचे. पापण्यांमागे जे काही माझं दुःख आहे, मी जेव्हा लिहिण्याला सुरुवात केली तेव्हा त्या लेखणीला एक असं स्वरूपात सांगितलं, तेव्हा कुठं माझी गझल पूर्ण झाली असं आहे. अरे वा. तुझ्या हृदयाच्या जवळ आपला एक हळवा कोपरा असतो आणि त्या कोपऱ्यामध्ये ज्या भावभावना आपल्या दडलेल्या असतात त्या व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून तू कवितेला निवडलेला आहे. हो, हो. आणि ही अशी दुःखाची जरी असली तरी दुःख हा पण तर एक जीवनाचा भाग आहेच ना. हो. जसा आनंद आहे तसा, तर अशी ही दुःखाकडे झुकणारी किंवा विरहाकडे झुकणारी अशी कविता तू आता व्यक्त केली. खूप छान अशी कविता आहे. साहित्याबद्दल लिहिण्याची सवय केव्हापासून सुरू झाली, किंवा आधी कविता जन्माला आली तुझ्या हृदयामध्ये की आधी ललित तू लिहायला लागलास? खरं तर प्रश्न अवघडच आहे. म्हणजे जेव्हा मी कविता सुरुवातला लिहित होतो, म्हणजे आताही लिहितो आहे, लिखाणाचा नंतर म्हणजे लिहिण्याचा जन्म नंतर झाला असं म्हणतो. कारण की मी जेव्हा कविता लिहित होतो, कविता लिहिताना मला वाचनाची सवय पडली. वाचनाची सवय पडल्याच्यानं मला वाटलं की बा असं आपणही लिहिलं पाहिजे, किंवा मग याच्या खालोखाल तरी आपण लिहिलं पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करत गेलो. मग असे लेख लिहित गेलो आणि मग नंतर वृत्तपत्रामध्ये आज आहेत ते. बरं. हो. स्वतः कविता करत असताना इतर कोणते असे साहित्यिक तुझ्या आवडीचे आहेत, किंवा असे कवी कोणते तुझ्या आवडीचे की ज्यांना तू नेहमी फॉलो करतो, किंवा ज्यांच्या कविता तुला वाचायला आवडतात, किंवा साहित्य कुणाचं वाचायला आवडतं, आवडते लेखक कवी? आता आवडते लेखक माझे वि स खांडेकर आहेत. वि स खांडेकरांचे ययातीपासून मी वाचनाची सुरुवात अगदी केली. अगदी. अगदी म्हणजे काम वाचण्यापासून म्हणू शकतो. तर मग या सर्व गोष्टींपायी आपलं राज्य कसं जातं, किंवा मग त्याच्यातून मतितार्थ काढायचा गेला तर बरेच आहेत. वि स खांडेकरांचं मग ययाती असो, अमृतवेल असो, असे बरेच पुस्तक वाचलेत. आणि कवी म्हणायचं झालं तर आपल्याच अकोला जिल्ह्यातील अनंत राऊत म्हणून कवी आहेत. त्यांचं एक कविता माझ्या मनाच्या जवळची मी तुम्हाला सांगतो की असे कसे वातावरण झाले तुझे माझे मरण झाले, असे कसे वातावरण झाले तुझे माझे मरण झाले, हळूच अश्रू पुसले मी कुठे त्याचे धरण झाले. वा. अशा बऱ्याच कविता त्यांचे मला आवडतात. अजून एक अभि मुंडे म्हणून आहे, त्यांचे कर्ण म्हणून त्याची कविता खूप आवडते. आणि जुने पण बरेच कवी आहेत. आता केशवसूत म्हटल्यावर केशवसूतांनी आपल्या साहित्यामध्ये एक मुक्तछंद म्हणून प्रकार त्यांनी सुरू केला होता. त्या मुक्तछंदामध्ये पण लिहिण्याचा माझा खूप मानस असतो. खूप वेळा मी मग यमकच जुळले नाहीत पाहिजे, मग कुठेतरी ती भावना त्याच्यात टाकण्यापासून म्हणून मी सुरुवात करत असतो. अनेक कवींची तू नावं घेतली, त्यात अनंत राऊत मला वाटतं आजकालच्या तरुणांचे फार आवडते असे कवी आहेत. आणि त्यांची जी कविता आहे मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, ती तर अगदी सोहोदूर अशी पसरलेली आणि अशी कविता आहे. प्रत्येकाच्या ओठांवर आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. तुझ्या या ज्या कविता असतात किंवा लेखन असतं, याच्यावर प्रतिक्रिया कशा येतात, किंवा आणि त्यांना तू सामोरं कसं जातो? सगळ्यांनाच आपलं लेखन आवडतं नाही आवडत अशातला भाग असतो ना. त्याच्यामध्ये ज्या प्रतिक्रिया असतात त्या कशा असतात? बऱ्याच वेळा मला प्रतिक्रिया निगेटिव्ह पण भेटल्या. बऱ्याच वेळा माझे मित्र आहेत मला खूप सपोर्टिव्ह करतात. म्हणजे मी आधी जर कोणताही लेख लिहिला किंवा मग कविता लिहिली तर मी माझ्या मित्रांपर्यंत आणि माझ्या घरच्यांपर्यंत जवळच्या माणसांनाच आपण आधी दाखवतो. मग त्यांची प्रतिक्रिया जर मला पॉझिटिव्ह वाटली, कारण की ते मला मुळापासून ओळखतात, जेव्हापासून मी लिहितो आहे. बरोबर. पण तेव्हापासून ओळखतात, किंवा मग मला आता माझे लेख जेव्हापासून प्रकाशित व्हायला लागले तेव्हापासून मला फोन पण येतात, खूप छान लिहितो. एकंदरीत पॉझिटिव्ह आहे रिस्पॉन्स. आतापर्यंत किती लेखन झालेलं आहे, म्हणजे किती कविता तुझ्या प्रकाशित झालेल्या आहेत किंवा लिहिल्या आहेत? सरासरी आकडा 80 पर्यंत असू शकतो. म्हणजे त्यात चारोळ्या पण आल्या, त्यात मोठ्या कविता पण आल्या. 80 पर्यंत आहे. आणि बरेच लेख लिहिले आहेत. मग एक 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 चालू आहे. पुस्तक सुद्धा लिखाण चालू आहे, परंतु ते अजून 4-5 महिने अवधी आहे त्याला.
लिखाणामध्ये आपल्या अनेक भावभावना आपल्याला प्रदर्शित करता येतात आपल्या मनातल्या. त्यातही तुझं जे लिखाण आहे ते विशेषतः कोणत्या भावनांना प्रकाशित करतं किंवा पुरस्कृत करतं, असं काही विशेष आहे का लिखाणाचं? मला वाटतं की लिखाण सर्वसमावेशक असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या विचार करताय, तुम्ही वाचणाऱ्यांना आपल्या जागी ठेवून विचार करायला हवा. बरोबर. म्हणजे मला वाचायला काय आवडेल, मला वाचायला काय ऐकायला आवडेल? काय आवडेल. किंवा मग श्रोत्यांना किंवा मग जे ऐकणारे आहेत, जे वाचणारे आहेत, त्यांना कुठेतरी आपलंसं वाटलं पाहिजे असं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. जास्त करून तर माझे मार्मिक असतात, म्हणजे जेणेकरून त्यांना खरोखर जी व्यथा आहे, मी आता काही काही सामाजिक विषयावर पण लिहितो, कधी कधी व्यथांवर पण लिहितो, प्रेमावर पण लिहितो, निसर्गावर पण लिहितो. प्रेम तसा माझा आवडता विषय लिहिण्याचा, कारण की आजकालच्या काळात म्हणजे ते वाचायला खूप आवडतं लोकांना. कविता आणि लेख लिहिण्यापेक्षा, लेखामध्ये प्रेमाबद्दल लिहिण्यापेक्षा मी कवितेत प्रिफर करतो ते लिहिणं. अच्छा. हो. आजचा एकंदरीत मोबाईलमय झालेला काळ पाहता या साहित्याला आणि कवितेला कितपत वाव आहे आणि ही कविता कशी टिकेल येणाऱ्या काळामध्ये, याबद्दल काय आपलं मत आहे? जर वाचक वर्ग चांगला भेटला तर कविता नक्की टिकेल. आणि साहित्याला वाव म्हणजे आज सर्व काही मोबाईलवर अवेलेबल आहे. ई बुक म्हणून पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे, पोएम सुद्धा अवेलेबल आहेत, कविता पण अवेलेबल आहे, सगळं काही मोबाईलवर अवेलेबल आहे. परंतु मग त्या मोबाईलवरती जेव्हा आपण काहीतरी बघत असतो, त्या मोबाईलने जर आपल्याला काही सांगितलं, बरोबर, म्हणजे मोबाईल सांगतो आजकाल, बरं का, म्हणजे मोबाईलने जर एखादं काही पॉपअप किंवा नोटिफिकेशन आलं तर आपण त्यात घुसतो आणि मग न संपणारा तो प्रवास आहे नोटिफिकेशन, मग आतमध्ये अजून घुसत जातो. मग त्यापेक्षा मला वाटतं की बा आपण जर पुस्तकं वाचायला सुरुवात केली, कोणत्याही एका पुस्तकापासून सुरुवात केली, तर 100% ती कविता आणि सगळं काही आणि एकांकिका असो, मग त्या सगळ्या गोष्टी जर आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, जर मोबाईल मेन कारण जर म्हटलं तर तुम्हाला मोबाईल आहे, जर तुम्ही सोशल मीडियापासून थोडेसे दूर होऊन जर प्रात्यक्षिक जगात जर तुम्ही पुस्तक हातात घेतलं तर ह्या दोन्ही गोष्टी टिकतील. आणि आम्ही लायब्ररी सुरू केली आहे, त्या लायब्ररी जर प्रत्येक गावात सुरू झाली अशी, किंवा जर वाचनाचा प्रत्येकाला, आता त्या गावात असं आहे की लहान 10 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत पुस्तक वाचण्याची आवड आहे. बर. हो हो हो. तुमच्या गावामध्ये? हो. श्रीमंत योगी पुस्तक अलमारी म्हणून आणि ग्रंथालय तुम्ही सुरू केलं म्हणजे नेमकं काय केलं? आम्ही ग्रंथालय सुरू करताना आम्ही फक्त एक मिनिमम व्हॅल्यू ठेवली की ज्यांना सदस्यता घ्यायची आमची मुलं, आणि जे सहज पैसे तेवढे देऊ शकतील. हो हो. आणि मग आम्ही कुठून डोनेशन आणलं, कुठून फंड आणला. परंतु आज एकंदरीत आमच्याकडे 50,000ची पुस्तकं आहेत, जी तुम्हाला 5-6 वर्ष तरी कंटिन्यू वाचलेत. अरे वा. विविध विषयांवरचे, प्रत्येक विषयावरचे आहेत. आपला प्रश्न उत्तरांचा हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. श्रोते हो, युवा स्पंदन आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मला पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना एखादी कविता तुझ्या आवाजात ऐकवायला आवडेल. मी आपल्या अकोल्याचं कुठंतरी नाव यावं म्हणून एक कविता फार काळापूर्वी लिहिली होती, म्हणजे एखादं वर्ष झालं असेल त्याला. बर. आणि त्या कवितेमध्ये एका प्रेयसीचं आणि एका प्रियकराचं एक वर्णन किंवा मग त्याचं एक तुलना केलेली आहे की जो प्रियकर आहे तो तिच्या प्रेयसीला किती उच्च स्तरावर पाहतोय. अरे वा. तू प्रतिपदेचा चंद्रप्रिय, मी आकाशी निश्चल ताराग, वा. तू हिमालयाची शीतलता, मी अकोल्याचा चढता पाराग. म्हणजे अकोल्याचा पारा खूप चढतो. तू प्रतिपदेचा चंद्रप्रिय, मी आकाशी निश्चल ताराग, तू हिमालयाची शीतलता, मी अकोल्याचा चढता पाराग, तू मधुलतेची माळ प्रिय, मी निवडुंगाचा घेराग, तू प्रेमाची वाहती नदी, मी बदनामीचा झराग, तू मधुलतेची माळ प्रिय, मी निवडुंगाचा घेराग, तू प्रेमाची वाहती नदी, मी बदनामीचा झराग, तू सप्तसुरांची उजळणे, मी बेसूर राग साराग, तू मनमोहक ते मृगजळ प्रिय, मी पावसाळी मुसळधार धाराग, तू माझ्या शब्दांची कादंबरी. आता मी तिला, माझ्याकडे जेवढ्याही कविता आहेत ते तिच्यामध्ये आहेत किंवा तिच्यावरती आहेत असं म्हणून तिला, की तू माझ्या शब्दांची कादंबरी, मी तुझ्या कवितेचा शेराग, माझी रचना तू वाचावी यासाठी या खटाटोप सारा. अशा पद्धतीने कविता अशा गद्य रूपात लिहूनच ठेवलेल्या आहेत की त्यांना चाली वगैरे पण दिलेल्या आहेत किंवा काही लोकांकडनं गाऊन घेतल्या किंवा तू स्वतः सुद्धा पद्य रूपात गातो वगैरे, असं काही आहे का? नाही, मी सहसा गात नाही. अनेक कवींचं एक खरोखर एक शल्य आहे, ते माझं पण आहे सादरीकरणावरती, किंवा मग आवाज एवढा चांगला नसल्यामुळे मी कधी कविता गायण्याचा प्रयत्न केला, पण मी आमच्या मित्रांकडून गाऊन घेत असतो. हा जो लेखनाचा आणि कवितेचा तुमचा प्रवास आहे, याच्यामध्ये एखादा संस्मरणीय किंवा लक्षात राहिलेला असा प्रसंग किंवा अनुभव आहे का, की अशी प्रतिक्रिया मिळाली होती, किंवा आणखीन कुठला एखादा अनुभव असेल, आठवण असेल जी शेअर करावीशी वाटेल? नुकतीच आहे, जेव्हा मी थरथरणारा श्वास म्हणून एखाद्या भिकाऱ्याच्या आत्मकथा लिहिली होती. म्हणजे भिकाऱ्याची आत्मकथाच का लिहावी,
त्यामागे तो मग एक मी त्याच्याकडे एक फक्त भिकारी म्हणून पाहिलं नाही, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी वडील आहे, हे म्हणून मी ती लिहिली. त्याचा एकंदरीत सार असा होता लिहिण्याचा की जेव्हा आपण आपल्या आईबाबांना असं पाहतो, आपल्या आईबाबाला आपण असं जपावं की त्यांना जो सुटकेचा श्वास आहे, तो जो शेवटच्या काही काळात त्यांना सुटकेचा वाटायला हवा, तो कधी थरथरणाऱ्या श्वासामध्ये परावर्तित होता कामा नये. असं मग जेव्हा लिहिलं मी, तेव्हा मला एक फोन आला आणि फोनवरती अक्षरशः त्यांनी म्हणजे डोळ्यातून पाणी, किंवा नाही तू खूप छान लिहिलंय, आज मला रिअलायझेशन झालं. आता ते त्यांच्या मागे किती मोठी स्टोरी असली, त्यांना सेल्फ रिअलायझेशन झालं आणि त्या दिवशी मला वाटलं की बा माझं लिहिणं फक्त लोकांपर्यंत वाचताय, मग माझं कुणीतरी कौतुक करतंय, त्यापेक्षा कुणाला तरी याची जाणीव झाली की बा हे खरोखर आहे, हे सत्य आहे. मग त्याच्यातून मला जरा प्रेरणा मिळाली. कवी जो असतो किंवा कलाकार जो असतो तो कौतुकाचा भुकेला असतो, त्यामुळे एक अप्रिसिएशन मिळालं की आणखीन आपल्याला एक उमेद मिळते, आणखीन आपण लिहिण्याला अजून जोमाने सुरुवात करतो. आजचा जो तरुण आहे, जो कुठेतरी आपल्याला थोडासा विचलित असं म्हणता येणार नाही, पण भांबावलेला आहे, नेमकं कुठल्या मार्गाला जावं, आणि मोबाईलच्या फार तो अधीन झालेला आहे असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला फार काही मोबाईल चांगला किंवा वाईट याच्यावर चर्चा करायची नाही आहे, पण कार्यक्रमातून आजच्या तरुणाला तू एक तरुण म्हणून काय सांगशील? ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, म्हणजे कविता, लेख वगैरे सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु एक तरुण म्हणून ज्या आपल्या प्राथमिक जिम्मेदारी म्हणू शकतो, जबाबदाऱ्या आहेत त्या पाळायला हव्या. सर्वात महत्वाचं की आता जे सगळे कीर्तनकारही सांगत असतात, कुठं लेखातही असतं, खरोखर आपल्या जेव्हा प्राथमिक गरजा म्हणून किंवा प्राथमिक जी जबाबदारी आहे, आपलं घर सांभाळायला हवं आणि थोडा फावला वेळ काढायला हवा मला तर वाटते. कारण की पुस्तकांची सवय, तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय तुम्हाला नखापासून चेंज करते, मी स्वतः अनुभवलं आहे. जर तरुणांना धकाधकीच्या काळात जर थोडा टाइम भेटला तर त्यांनी नक्कीच पुस्तक वाचावं. आणि मी तुम्हाला स्पेशली सांगतो की मी जेव्हाही कोणातरी नवीन व्यक्तीला भेटतो, मी त्याला त्याचा माझी ओळख हो की नाही हो, पण मी त्याला 100% सांगत असतो की तू पुस्तक वाचणं सुरू कर, आणि प्रियजनांना कधीही बाकीच्या भेटवस्तू दिल्यापेक्षा कधी एखादं चांगलं पुस्तक भेट म्हणून नक्कीच. कारण त्याच्यासारखी भेटवस्तू नाही, कधीच नाही. त्याच्यातनं ज्ञानाचा प्रसार होणार आहे, अशी अविस्मरणीय राहते, म्हणजे कधी विसरू शकत नाही. बरोबर आहे. आणि ही भेटवस्तू दिल्याने आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते की पुढच्याला आपण सुद्धा अशीच भेटवस्तू द्यावी. तू पण त्याला तुझं वाचणं झालं की दुसऱ्याला प्रसारित होत. अरे वा, क्या बात आहे. मंडळी, जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलाखत घेताना मी म्हटलं होतं की भारत हा तरुणांचा देश आहे, आणि आज सगळ्यात जास्त तरुण जर पाहिल्या गेलं तर आकडेवारी सांगते की भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही तरुणाई एक सुदृढ आणि सुशिक्षित समाज निर्माण व्हावा, ही जबाबदारी जर आजच्या तरुणावर टाकली, आणि आजच्या मुलाखतीमधून समाजभान आजच्या तरुणाला आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. असाच एक कवी आपल्या कार्यक्रमात आज आला होता. तुषार, आज तू आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आलास, आपला सहभाग दिलास, त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता मला असं वाटतं की कार्यक्रमाचा शेवट आपण तुझ्या अशाच एखाद्या कवितेने करावा. मी 15 ऑगस्टला मागच्या लिहिलं होतं. आता प्रेमावर लिहिता लिहिता माझं प्रेम माझ्या देशावर पण आहे. मग मी माझ्या देशावर काही ओळी लिहिल्या होत्या की आज़ादी के समय मुझे बारूद की याद आती है. आज़ादी के समय मुझे बारूद की याद आती है, बारूद से खेलते हुए बच्चों की शरारत की याद आती है, बलिदान की बात हो तो मुझे भगत सिंह के महारत की याद आती है, और बहुत हुए होंगे निजी युद्ध इस विश्व में, बहुत हुए होंगे निजी युद्ध इस विश्व में, पर जब शौर्य की बात हो तो मुझे मेरे भारत की याद आती है. म्हणजे अतिशय प्राऊड मोमेंट होता की मी 15 ऑगस्टला लिहिलं होतं झेंडा वंदनच्या वेळेस. अत्यंत उत्स्फूर्त आणि अशी छान कविता तू कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना ऐकवलेली आहे. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण आलात त्याकरता आकाशवाणीतर्फे पुन्हा मी आपले आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.